नागपूर जिल्ह्यातील वाकी गावाजवळ असलेला द्वारका वॉटर पार्क पुन्हा एकदा चर्चेत आहे, पण यंदा कारण गंभीर आहे. थेट पर्यटकांवर बाउन्सरचा हल्ला. संध्याकाळी 6:30च्या सुमारास पार्क बंद होण्याच्या वेळी एक कुटुंब बाहेर पडत असताना सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला आणि काही क्षणातच तो वाद हातापायीत बदलला. साक्षी घरोटे, सोनाली शिंदे, पवन शिंदे, विवेक शिंदे आणि मयूर घाटोडे या कुटुंबातील सदस्यांना बाउन्सरने जबर मारहाण केली, अशी तक्रार पाटणसावंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून साक्षी आणि सोनाली या दोन महिलांवर इतका परिणाम झाला की त्या बेहोश झाल्या. पण तितक्यावरच थांबलं नाही. या दोघींना आणि अन्य तिघांना एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलं. तब्बल 1 तासाहून अधिक वेळ 112 आणि खापा पोलिसांना कॉल केला, पण प्रतिसाद नाही. शेवटी पवन शिंदे यांनी थेट नागपूर ग्रामीण SP हर्ष पोदार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांची हालचाल झाली. दरम्यान आरोपी कर्मचारी खाजगी वाहनाने महिलांना रुग्णालयात सोडून पळून गेले. पोलिसांनी आता गुन्हा नोंदवला आहे, पण प्रश्न इथेच थांबत नाही. हा पहिलाच प्रसंग नाही. 2019 साली सुद्धा अशाच प्रकारे काही पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा बाउन्सरवर गंभीर आरोप झाले होते, पण कारवाई फक्त नावालाच. म्हणून आता प्रश्न आहे, द्वारका वॉटर पार्कवर काय कारवाई होणार? परवाना रद्द होणार का? कायदा सर्वांसाठी समान आहे का? खापा पोलीस वेळेवर का पोहोचले नाहीत? स्थानिक नागरिक, कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाकडे कायमस्वरूपी बंदीची मागणी करत आहेत.